मित्रांनो, तुम्हाला पण सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे का? म्हणजे तुम्हाला पण पुढे जाऊन गेम्स वगैरे बनवायचे आहेत का? म्हणजे मी ना बऱ्याच जणांना जेव्हा विचारते की तुम्हाला 10वी नंतर पुढे काय करायचं आहे, तेव्हा ते मला सांगतात की आम्हाला गेम्स बनवायचे आहेत, आम्हाला कम्प्युटरच्या फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे. मग नेमकं हे कम्प्युटर सायन्स आहे काय? याच्यामध्ये कोर्सेसची निवड कशी करावी? याच्यामध्ये काय काय येतं? याच्यामध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत? आणि जर तुम्हाला याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर काय पाथ असला पाहिजे तुमचा, किंवा तुम्ही काय सिलेक्ट केलं पाहिजे सध्या, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे कम्प्युटर सायन्स नेमकं आहे काय? मी मुद्दाम मराठीमध्ये लिहिलं आहे. तर कम्प्युटर सायन्स ही संकल्पना नेमकी काय आहे? तर बेसिकली आपण जे म्हणतो की सॉफ्टवेअर बनवणं, गेम्स बनवणं, वेब डेव्हलपमेंट करणं किंवा एखादी वेबसाईट बनवणं, हे जे आहे हे सगळं कम्प्युटर सायन्सचा एक छोटासा भाग आहे. याच्या पलीकडे पण कम्प्युटर सायन्स खूप मोठं आहे. हे फक्त कोडिंग असं नाही आहे, तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएटिव्हिटी हवी असते, काहीतरी क्रिएट करण्याची शक्ती हवी असते, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स हवे असतात. आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागतं. आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर कम्प्युटर सायन्स तुमच्यासाठी आहे. म्हणजे याच्यामध्ये अगदी सायबर सिक्युरिटीपासून सगळ्याच फील्ड्स येतात. कम्प्युटर सायन्स एक खूप मोठी ब्रांच आहे, याच्यामध्ये खूप सारे सब टॉपिक्स आहेत. सो जे आपण म्हणतो गेम डेव्हलपमेंट वगैरे करणं असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील, हे सगळंच कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये येतं. तर बेसिकली तुम्हाला जर कम्प्युटर सायन्स करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये काही करायचं असेल तर तुमच्याकडे काही ऑप्शन आहेत. आता मी असं कन्सिडर करते की तुम्ही 10th आहात. 10thमधून जेव्हा तुम्ही 11th 12thमध्ये जाल तेव्हा तुमच्याकडे मॅथमॅटिक्स हा विषय कंपल्सरी असला पाहिजे. आता सध्या असं आहे की तुम्ही कुठल्याही ब्रांचमधून कम्प्युटर सायन्सच्या काही फील्ड्समध्ये येऊ शकता, पण तुम्हाला जर काही ट्रेडिशनल आणि ठोस मार्ग हवा असेल तर तो आहे 11th-12thला सायन्स घ्यायचं विथ मॅथ्स. त्यानंतर तुम्ही BSc IT करू शकता, ज्याला आपण BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. मग तुम्ही ते कम्प्युटर सायन्समध्ये करा, IT करा, AI करा, ML करा, ज्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो, किंवा डेटा सायन्समध्ये करा. कशामध्येही तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. ठीक आहे. सो हे सगळं केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स काय आहे, त्यासाठी काय काय शिकावं लागतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या सगळ्या फील्डमध्ये शिकणार आहातच. तर बेसिकली कोणते विषय याच्यामध्ये शिकायचे असतात? सो बेसिकली आपलं जे कम्प्युटर आहे ते मशीन आहे. आपण ज्या भाषेमध्ये बोलतो ते त्याला नाही समजत, त्याची स्वतःची एक भाषा आहे. सो जसं की आपल्याला मराठी समजतं तसं त्याला मराठी नाही समजत. त्याला त्याच्या भाषा म्हणजे C लँग्वेज किंवा C++, पायथन, जावा यांसारख्या भाषा त्याला समजतात. मग तुम्हाला जर त्याच्याशी संपर्क करायचा आहे किंवा तुम्हाला जर त्याच्यावरती काही क्रिएट करायचं आहे, काही गेम बनवायचं आहे, वेबसाईट बनवायची आहे, तर तुम्हाला त्याची भाषा आली पाहिजे. मग आत्ता तुमच्याकडे वेळ आहे, अजून कुठल्याही प्रकारचे कॉलेजेस नाही सुरू झाले, तुमच्याकडे सध्या वेळ आहे, तर प्लीज एक्सप्लोर करा. यूट्यूबवरती सगळ्याच्या प्लेलिस्ट अवेलेबल आहेत. जाऊन ट्राय करा की तुम्हाला C लँग्वेज, C++ किंवा अशा काही लँग्वेज शिकायला मजा येते का, तरच तुम्हाला पुढे जाऊन कम्प्युटर सायन्सेसमध्ये कुठला तरी एक छान डेव्हलपमेंट तुम्ही करू शकता. कारण जर तुम्हाला हे इंटरेस्टिंग नाही वाटलं लँग्वेजेस शिकणं किंवा त्या समजून घेणं, तर मग कम्प्युटर सायन्समध्ये जाऊन तुम्हाला तितकी मजा नाही येणार. ठीक आहे. त्याच्यामुळे आधी या सगळ्या लँग्वेजेस एक्सप्लोर करा. तुम्हाला याच्यामध्ये काही लॉजिक समजतं आहे का? अर्थात पहिल्याच व्हिडिओमध्ये हे सगळं नाही येणार, थोडासा वेळ द्यावा लागणार. सो एक 2-3 आठवड्यांचा वेळ द्या. तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय करता येऊ शकतं, याचं पुढे काय यूज आहे, हे सगळं एक्सप्लोर करा आणि मग तुम्ही या काही फील्ड्सच्या आहेत तर त्या निवडू शकता. आता तुम्ही एकदा पाहिलं असेल की आपण साधारणतः तुम्ही जेव्हा आता 11वीचा फॉर्म भराल किंवा जेव्हा तुम्ही 10वीचा पण बोर्डाचा फॉर्म भरला असेल, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं नाव टाकलं, तुमचं मदर्स नेम, फादर्स नेम, सगळ्या डिटेल्स तुम्ही भरल्या. ते भरल्यानंतर हे सगळे डिटेल्स जे आहेत तर ते कुठेतरी जाऊन स्टोअर झाले आणि मग तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळालं, ज्याच्यावरती सेम डेटा होता जो तुम्ही फीड केला होता. राईट. म्हणजे तुम्ही जो काय डेटा भरला होता तो कुठेतरी जाऊन स्टोअर झाला होता आणि जेव्हा तुमचं हॉल तिकीट आलं तेव्हा तुम्हाला सेम डेटा मिळाला. तुमचा जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा त्याच्यावरती पण तुमचं नाव, तुमचं मदर्स नेम, सीट नंबर वगैरे सगळं सेम असणार आहे. याचा अर्थ हा डेटा कुठेतरी स्टोअर होतोय ना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. कारण 10वीची परीक्षा काही 1000-2000 मुलं नाही देत, लाखो मुलं देतात. तर हा सगळा डेटा कुठेतरी स्टोअर होतोय, तो मॅनेज केला पाहिजे. हे सगळं पण कम्प्युटर सायन्समध्येच येतं. किंवा नेटवर्किंग पण कम्प्युटर सायन्समध्ये येतं. म्हणजेच काय की तुम्ही पाहिलं असेल तुमच्या कॉलेजेसमध्ये खूप सारे कम्प्युटर्स अवेलेबल आहेत. सगळे कम्प्युटर्स एक दुसऱ्यांशी कनेक्टेड आहेत. तर बेसिकली हे जे कनेक्शन आहे किंवा नेटवर्किंग आहे ते सगळंसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार. सो हे सगळे मोबाईलमधले ॲप्स असतील, PC मधले वेबसाईट्स असतील, हे सगळं काही तुम्हाला या कम्प्युटर सायन्सेसच्या फील्ड्समध्ये शिकायला मिळतं. आता याच्यामध्ये नवीन नवीन संधी काय आहेत तर तुम्ही यूट्यूबवरती बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट पाहत असाल. ते म्हणजे डेटा सायंटिस्ट असेल, ChatGPT अँड टूल्स एक्सपर्ट असेल. तर बेसिकली हे सगळे जे काय आहे तर ते सगळंच IT उद्योगांमध्ये येतं.
आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की IT क्षेत्र खूप मोठ्या पद्धतीने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारत चाललेला आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या करिअरच्या संधी अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये एक सगळ्यात आपण असं म्हणूया की उभारला काय म्हणूया शब्द नाही आठवत आहे मला, पण एक अशी डॉमिनंट फील्ड बनलेली आहे आत्ता, ती म्हणजे डेटा सायंटिस्टची. तर याच्यामध्ये काय होतं की हा जो काही डेटा आपल्याकडे आलेला आहे, आता बघा तुम्ही झोमॅटोवरून किंवा स्विगीवरून किंवा ब्लिंकिटवरून काहीतरी ऑर्डर करता, ठीक आहे. तुम्ही सपोज की भाजी ऑर्डर केली ब्लिंकिटवरून असं आपण ॲज्युम करूया. तर तुम्ही काहीतरी भाजी ऑर्डर केली, नेक्स्ट टाईम तुम्हाला भाजीशी रिगार्डिंग काहीतरी तुम्हाला सजेशन्स मिळतील, ठीक आहे. किंवा तुम्ही ॲमेझॉनवरती जाऊन गॉगल सर्च केलं, तुम्ही भले गॉगल नाही विकत घेतला तरी पण नेक्स्ट टाईम तुम्ही कुठल्याही इतर वेबसाईटवरती पण गेलात तरी पण तिथे ॲमेझॉनची ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि ते तुम्हाला गॉगलच दाखवतात. सो बेसिकली त्याला कसं कळलं की तुम्हाला गॉगल घ्यायचं होतं किंवा ते तुम्हाला आता गॉगलच का दाखवतं आहे. तर हे सगळं बॅकएंडमध्ये काय होत असतं, तर तुम्ही काय काय बघताय, तुम्ही काय तुम्हाला काय पाहायला आवडतं आहे, हे सगळं ट्रॅक केलं जातं आणि त्याच पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. तर अशा पद्धतीने जे काही मागे प्रेडिक्शन करणं आहे की युजरला काय हवं असेल, तर हे सगळं कशामध्ये येतं, डेटा सायन्समध्ये येतं, डेटा ॲनालिसिसमध्ये येतं, मशीन लर्निंगमध्ये येतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये येतं. तर या सगळ्या गोष्टीसुद्धा याच क्षेत्राच्या खाली येतात. दुसरं आहे सायबर सिक्युरिटीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, हॅकिंग करणं वगैरे, एथिकल हॅकिंग करणं, तर हे सगळंसुद्धा IT फील्ड्समध्येच येतं. त्यानंतर अगेन सांगितल्याप्रमाणे वेबसाईट डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट जे काही आहे ते सगळंसुद्धा तुम्हाला याच फील्डमध्ये पाहायला मिळेल. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हे एवढंच नाही आहे, याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. क्वांटम कम्प्युटिंग आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, किंवा आता आपण हे बघतो की ऑटोमॅटिकली वाहनं चालतात AIचा वगैरे वापर करून. तुम्ही टेस्लाच्या काही कार्स पाहिले असतील जे विदाऊट ड्रायव्हर पण चालू शकतात. ते प्रेडिक्ट करतं की पुढे वाहन आहे की नाही, पुढे कुठला माणूस उभा आहे की नाही, कुठल्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला, राईट घ्यायचं आहे की लेफ्ट घ्यायचं आहे, स्पीड कुठे कमी करायचं आहे, स्पीड कुठे वाढवायचं आहे, हे सगळं ते मशीनला स्वतःहून कळतं. कसं कळतं, तर त्या मशीनला ट्रेन केलं जातं. तर अशा मशीन्स बनवणं, त्या मशीन्सला ट्रेन करणं, AIचा उपयोग या सगळ्यांसाठी करणं, हे सगळं कशामध्ये येतं, कम्प्युटर सायन्सेसमध्ये येतं. इवन तुम्ही पाहिलं असेल की आता खूप सारे रोबोट्स बनवले जातात. त्या रोबोट्स कशा पद्धतीने काम करतायत किंवा त्यांना ऑलमोस्ट सगळं काही माहिती असतं की कसं काय करायचं आहे, कुणाला काय सांगायचं आहे किंवा कुठलं काम कसं करायचं आहे, हे त्यांना कसं कळतं, तर त्यांना शिकवतात. कोण शिकवतात, जे रोबोटिक्स शिकलेले लोक आहेत ते त्यांना शिकवतात. ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे, हार्डवेअर असू दे, इलेक्ट्रॉनिक्स असू दे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू दे, हे सगळे लोक या रोबोटिक्ससाठी काम करत असतात किंवा रोबोटिक्स या क्षेत्रामध्ये काम करत असतात. तर बेसिकली इतकं वास्ट हे क्षेत्र आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर पुढे जाऊन या क्षेत्रामध्ये काही करायचं असेल, 10वी नंतर जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला कम्प्युटरमध्ये काही करायचं आहे, या फील्डमध्ये काही करायचं आहे, तर ही फील्ड खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. फक्त तुम्हाला स्वतःला थोडा वेळ द्यायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की यातलं काय काय करणं तुम्हाला शक्य आहे. यासाठी बेसिक स्किल्स लागतात. प्रोग्रामिंग स्किल्स तुमच्याकडे असले पाहिजेत, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स तुमच्याकडे असले पाहिजेत. कारण जे एखादी मशीन किंवा एखादं सॉल्युशन तेव्हाच बनतं जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम माहिती असेल, तर तुम्ही त्यासाठी मशीन बनवाल ना. सो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं आहे, ते सॉल्व करणं महत्त्वाचं आहे आणि ते सॉल्व करण्यासाठी ज्या ज्या काही स्किल्स लागतील त्या येणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही या फील्डकडे नक्कीच येऊ शकता आणि तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे या फील्डमध्ये. इवन तुम्ही काही ठिकाणाहून ऐकता की जॉब्स नाही आहेत वगैरे वगैरे, ठीक आहे, पण तुम्ही जर स्वतःला इतकं डेव्हलप केलं किंवा इतकं स्किल्ड बनवलं की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामधलं, म्हणजे या पर्टिक्युलर कम्प्युटर सायन्समधलं कुठल्याही गोष्टीमधलं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला येतं आहे, तुम्ही जर स्वतःला एवढं एक्सपर्ट बनवलं तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये सक्सेस मिळण्यापासून कोणी अडवू शकत नाही. मी अजून एक व्हिडिओ अपलोड केला की कुठल्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य कसं मिळवायचं, तर नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला अजून काही टिप्स मिळतील. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. सो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हां, नेक्स्ट टाईम मी कुठला व्हिडिओ अपलोड केला पाहिजे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.